मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 आपण सारे खेळू या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आपण सारे खेळू। मुलांनो, इथे आपल्याला 2 सूचना दिलेल्या आहेत। सर्वात प्रथम दिला आहे, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा। आणि पुढची सूचना आहे, गोष्ट एका गोष्ट सांगा। म्हणजेच या पाठामध्ये जी काही चित्रे दिलेली आहेत त्या चित्रांचं आपल्याला वर्णन करायचं आहे। त्या चित्रांमध्ये काय काय दिसतंय त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि ते आपल्याला सांगायचं आहे। नंतर आपल्याला इथे दिलेली गोष्ट ऐकायची आहे। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे दिलेलं चित्र पाहूयात। या चित्रामध्ये काही मुले अंगणामध्ये खेळत आहेत आणि एक मुलगी त्या मुलांकडे एकटीच बसून बघत आहे। अंगणात मुले चेंडू खेळत होती। रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। म्हणजेच इथे एकटीच बसून खेळ बघणाऱ्या मुलीचं नाव आहे रोजी। मुलांनो, आता पुढचे चित्र पाहूयात। या चित्रामध्ये रोजीची आई अंगणात आली आणि ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। इथे चित्रामध्ये रोजीची आई मुलांना सांगत आहे की रोजीला खेळायला घ्या, ती एकटीच बसून आहे। एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं? तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले। ती घरात परत गेली। इथे दिलेले चित्र पहा। या चित्रामध्ये एक मुलगी रोजीच्या आईला म्हणत आहे की आम्ही तिच्याबरोबर कसं खेळायचं, कारण रोजीला नीट चालता येत नाही। आणि हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले आणि ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले। रोजीने पिल्लाकडे पाहिले। अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे। तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना। मुलांनो, या चित्रामध्ये पहा, रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघत होती आणि तेवढ्यात अचानक रोजीकडे एक छानसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू येते। रोजीला ते पिल्लू खूप आवडतं आणि ती आईला हाक मारते, आई लवकर ये ना। आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले। आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। इथे दिलेले चित्र पहा। या चित्रामध्ये रोजी आणि रोजीची आई कुत्र्याला
कुरवाळत आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आता हे पिल्लू आपण आपल्याकडेच ठेवूया. रोजी, हे पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करेल, आई म्हणाली. मुलांनो, या चित्रामध्ये पहा, आई रोजीशी बोलत आहे आणि ती रोजीला म्हणत आहे की पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, त्याला आपण आपल्याकडेच ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करेल, असे आई रोजीला म्हणत आहे. मुलांनो, इथे दिलेले पुढचे चित्र पहा. या चित्रामध्ये मुलांचा खेळ संपला आहे आणि ते आपसात बोलत आहेत. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. मुलांनो, पुढील चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की सर्व मुले रोजीच्या घरात आली आहेत आणि कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत आहेत. कुत्र्याचं पिल्लू पाहून त्यांना खूप आनंद झाला आहे. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अगं, आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. मुलांनो, या पाठातील हे शेवटचं चित्र पहा. या चित्रामध्ये अंगणात खेळणारी सर्व मुले रोजीशी आणि कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत आहेत. त्यामुळे रोजी आणि रोजीची आई खूप आनंदात आहे. बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. तर अशा पद्धतीने सर्व मुले आणि रोजी एकत्र खेळू लागतात. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.